शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल कसा मिळाला, या ऑपरेशनची सुरुवात कशी कधी झाली, याची इनसाइड स्टोरी काय आहे ते आता पुढे आलेलं आहे. काय आहे इनसाइड स्टोरी सांगते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार आहेत. त्यापैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा कालपासून माध्यमांमधनं पुढे यायला लागल्या आणि आज अखेरीस या 6 खासदारांच्या गटानं दिल्लीत लोकसभा अध्यक्ष असलेल्या ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलं. कोण आहे ते 6 खासदार? तर संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील. लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांच्या स्वतंत्र गटाला आता मंजुरी सुद्धा दिली आहे आणि आता या बंडखोर खासदारांची स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुद्धा पूर्ण होईल आणि त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. पण ही गोष्ट एका रात्रीत घडण्यासारखी निश्चितच नाहीये. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक एक करून दिल्लीत यायला लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यानंतर या खासदारांना एका अज्ञात स्थळी ठेवण्यात आलं होतं. पण हे सगळं प्लॅनिंग, हे ऑपरेशन टायगर एका रात्रीत होणं शक्य नाही. मग या ऑपरेशन टायगरची सुरुवात नेमकी कशी झाली, कधी झाली, ते एक्झिक्यूट कसं करण्यात आलं सांगते. काही काळापूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एकनाथ शिंदे सुद्धा गेले होते. त्यावेळी अमित शहा आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये ऑपरेशन टायगर बद्दल चर्चा करण्यात आली. पण ते एक्झिक्यूट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची परवानगी लागणार होती आणि पंतप्रधान त्यावेळी नेमके तिथे उपस्थित नव्हते. आणि मग अमित शहांनी पंतप्रधानांशी फोनवर संपर्क साधला आणि या ऑपरेशनसाठी संमती मिळवली. मोदींची संमती मिळवल्यावर अमित शहांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांबरोबर बैठक घेतली आणि अमित शहांनी या ऑपरेशनसाठी शिंदेंना ग्रीन सिग्नल दिला आणि मग ऑपरेशन टायगर साठीच्या पुढच्या हालचाली सुरू झाल्या. आता यामध्ये कोणते खासदार नेमके येऊ शकतात, त्यांची संमती, कागदपत्र या दरम्यान घेण्यात आली. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार 3 महिन्यांपूर्वी जेव्हा ऑनलाईन बैठक घेण्यात आली तेव्हाच खरं तर हे ऑपरेशन होणार होतं. खासदार सुद्धा तयार होते, पण काही अडचणींमुळे 3 महिन्यांपूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होऊ शकलं नाही. मग या अडचणी हळूहळू दूर झाल्यानंतर ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली. म्हणजे याचाच अर्थ गेल्या काही दिवसांपासून किंवा कदाचित काही महिन्यांपासून ठाकरेंचे हे खासदार शिंदेंच्या संपर्कात होते. काही बातम्यांनुसार हे खासदार मधून शिंदेंना गुप्तपणे भेटत सुद्धा होते. पण माध्यमातल्या काही बातम्यांनुसार या खासदारांचा ठाकरे गट सोडण्याचा निर्णय काही केल्या अंतिम होत नव्हता. पण गेल्या आठवडाभरात या संदर्भातल्या हालचालींना वेग आला आणि याची कुणकुण ठाकरे गटाला सुद्धा लागली. ठाकरे गटाने सुद्धा या खासदारांना आपल्याच गटामध्ये ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. या खासदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुद्धा मातोश्रीवरनं सुरू झाले आणि याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाच्या खासदारांची मातोश्रीवर एक बैठक बोलावण्यात आली. त्यात 9 पैकी फक्त 5च खासदार उपस्थित होते. उरलेले खासदार या मीटिंगला ऑनलाईन जॉईन झाले होते असंही सांगितलं जात आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी या खासदारांना तुम्ही शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहेत असं सांगितलं. त्यावेळी या खासदारांनी आई तुळजाभवानी, साईबाबा आणि आपल्या मुलांची शपथ घेतली आणि ठाकरे गट आम्ही सोडणार नसल्याचंही सांगितलं. पण या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना ज्या गोष्टी अपेक्षित होत्या आहेत त्या सगळ्या देऊ केल्या आणि त्यांना आपल्या बाजूला वळवलं आणि यालाच आपण ऑपरेशन टायगर असं म्हणतोय. या ऑपरेशन अंतर्गत संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी आता वेगळा स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे. संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी या सगळ्या खासदारांना 50 कोटी ही मिनिमम सपोर्ट प्राइस देऊन फोडण्यात आलंय आणि त्याचे 15 कोटी ऍडव्हान्स सुद्धा त्यांना दिल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. रोहित पवारांनी यावर लग्न एकाबरोबर करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्याभिचार आहे. संविधान आणि लोकशाही मोडून हुकुमशाहीची वाटचाल सुरू होत असल्याचे हे लक्षण आहे अशी टीका या निमित्ताने केलेली आहे. याचे पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुर्तास इथेच थांबू. तुमची याबद्दलची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा ऑडी 1.